आणि दरम्यान सहलीला रवाना होण्याआधी भाजपच्या नगरसेवकांनी तर्रीदार झणझणीत मिसळवरती देखील ताव मारलेला आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णींनी। नाशिक महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी उद्या निवडणूक होत आहे। मात्र आजच भारतीय जनता पक्षाचे महापौर उपमहापौर पदाचे उमेदवार आणि नगरसेवक हे सर्वजण सहलीला निघत आहेत। तत्पूर्वी नाशिकमध्ये नाशिकच्या प्रसिद्ध झणझणीत अशा मिसळवर सर्व नगरसेवक ताव मारत आहेत आणि आता हे सर्वजण सहलीच्या दिशेने रवाना होत आहेत। मिसळ आहे गरमागरम, निवडणूकही अशीच गरमागरम झाली होती। हो, निवडणूक यंदाची खूपच वेगळ्या पद्धतीची वाटली, कारण मी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या होत्या आणि माझी दुसरी टर्म होती, पण यावेळीची निवडणूक खऱ्या अर्थाने थोडी वेगळी होती। पण कोणाला चटका बसला, कोणाला ठसका लागला? ठसका विरोधकांना बसला आहे, परंतु भारतीय जनता पार्टीची परत दुसऱ्यांदा नाशिक महापालिकेत सत्ता आलेली आहे, त्यामुळे एक वेगळा आनंद आम्हाला आहे। पिकनिकला गेला असाल, सहलीला गेला असाल, ती सहल आणि ही सहल काय फरक जाणवतो? आता जे म्हणजे 2-3 महिन्यांपासून जे काही टेन्शन होतं किंवा त्याच्यानंतर धावपळ होती, त्याच्यानंतर ही जे रिलॅक्सिंग 1-2 दिवस भेटत आहेत ते तेवढेच एक्साइटिंग आहे जेवढे एखाद्या ट्रिपला जाताना एक्साइटमेंट असते। म्हणजे शाळेच्या सहलीला जायच्या पहिले जसा आनंद आणि उत्साह असतो तसाच आमच्या सगळ्यांमध्ये आज तुम्हाला बघायला भेटेल। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.